वा, अगदी मनात आलं ते बोललं आणि तेच व्यक्त केलंय. थँक्यू सो मच साहिल, वेल प्लेड, चांगला खेळलात. जाऊयात पुढच्या मॅचच्या दिशेने. थँक्यू. हो, आता मात्र मॅच जशी सुरू होईल मित्रांनो, आज इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात झाली आणि इंडियन प्रीमियर लीग मध्ये देखील वाईल्ड कार्ड एंट्री घेतली. जेकॉब डफीने आणि 3 विकेट देखील परचेस केले. हैदराबादचे पूर्णपणे टॉप ऑर्डर कोसळलेला आहे आणि आता मात्र चालू असलेली डीपीएल मध्ये देखील कॉमेंट्री पॅनल मध्ये ज्यांची वाईल्ड कार्ड एंट्री होते, अर्थातच ज्यांचा आवाज आपण सातत्याने पाहत असतो महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, आणि आता मात्र त्यांची वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे डीपीएलच्या या रात्रीमध्ये. या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी मी तुर्तास थांबतोय आणि इन्व्हाइट करतोय खेळाचा पहिल्या सत्रामध्ये. ऐकूयात आवाज प्रसादजी परब सरांचा. थँक्यू. खूप खूप धन्यवाद माझ्या दोन्ही समालोचक मित्रांचं. थँक्यू सो मच. आणि कॉड बिहाइंड फलंदाज बाद, फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्याच षटकामध्ये चांगली सुरुवात गोलंदाज मयुरेशची आणि आघाडीचा फलंदाज खातं न उघडता तंबूत परततोय फलंदाज सिद्धेश बॅक टू डगआउट. नाणेफेक जिंकून ग्लॅडिएटर संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलंय बॅट गोलंदाजीला म्हणजे जयवीर या संघाला. षटक क्रमांक पहिला मयुरेश हात होता, पहिला चेंडू वाईड होता आणि नेक्स्ट बॉलला विकेट काढले. कॉड बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. भाऊने कॅच टिपलाय यष्टीच्या मागे आणि सिद्धेश बॅक टू डगआउट. न्यू बॅट्समन बॅटिंगसाठी येतोय हेमंत ऑन स्ट्राईक. राऊंड विकेट मयुरेश. सीवसीचा फटका, टायमिंग करू शकत नाही या चेंडूवर. गुड बॉलिंग, विकेट काढल्याचा कॉन्फिडन्स बघा. अप्रतिम गोलंदाजी, सुरुवात खूप चांगली केली षटकामध्ये. पहिल्या मयुरेशने बांधून ठेवले फलंदाजाला. नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय जो घेतला म्हणजे ग्लॅडिएटरने अजूनपर्यंत फलंदाजांनी खातं उघडलं नाहीये. ऑप्शनच्या बाहेर चेंडू खूप बाहेर जातोय. पंचांचा इशारा वाईट बॉलचा. अजून एक धाव इथे ऍड केली जाईल स्कोर कार्डवर. दोनही धावा ज्या आपण धावफलकावर बघतोय त्या वाईट स्वरूपात आहेत, एक्स्ट्रा स्वरूपात आहेत. अजूनपर्यंत फलंदाजांना कुठल्या प्रकारचं खातं उघडता आलेलं नाहीये. पुन्हा मयुरेश राऊंड विकेट अटॅक करेल. समोर हेमंत स्वीप करायचा प्रयत्न, खूप चांगला टायमिंग. या चेंडू बघतो त्या ठिकाणी चेंडू होतो मागे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग, संधी रनआउटची, पण तोपर्यंत 2 धावा. पंचांचा इशारा येतोय लेग बाईज. गुड डिसिजन बाय अंपायर. थाय पॅडला चेंडू ब्रश होऊन मागे आला त्या ठिकाणी. फायनल मध्ये चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्यात. एकूण धावसंख्या दाखवलकर 4 त्यांनी अजूनही बघतोय मैदानावर की बॅट मला धाव आलेली नाही अजूनही. 2 वाईट 2 लेग बाईज, धावसंख्या 4. दोन्ही बॅट्समन विशाल काहीतरी येतोय कानमध्ये येतोय हेमंतला की बॅटिंग करावी लागेल. या मॅच मध्ये बॅटिंग करावीच लागेल, आपल्या संघासाठी परफॉर्म करावं लागेल. हेमंतला बघायचा एनर्जी तिने दिली आहे. राऊंड विकेट मयुरेश. लेफ्ट केलाय, सोडून दिलाय. गुड डिसिजन. प्रेझेन्स ऑफ माइंड बघा किती चांगलं आहे. स्ट्राईक केला हेमंतकडे. लेग स्टिकवर अटॅक करण्याचा प्रयत्न, चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईट बॉल. धावसंख्या दाखवलकर 5. थोडीशी खराब सुरुवात गोलंदाजीमध्ये. इव्हन विकेट काढली निश्चितच. स्वीपचा फटका हवेला चेंडू आहे त्या ठिकाणी क्षेत्राच्या काय डीप मध्ये. लॉंग लेगला चेंडू कव्हर होईल तोपर्यंत फलंदाज पहिल्यांदा बॅटमॅन धावा इथे अंकित करतोय. स्वतःचं खातं उघडतोय. धावसंख्या दाखवलकावर 6 धावा. स्ट्राईक केला असेल तो विशाल, ओपनिंग बॅट्समन. ग्लॅडिएटर विरोधात जयवीर असा सामना तुम्ही बघत आहात. डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 3. अंतराम विश्वातील अत्यंत मानांकित, बहुचर्चित, बहुप्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा. संध्या सत्र सुरू झालंय आणि आपण बघतो त्या ठिकाणी बरोबर 8:07 सामना क्रमांक जो सुरू आहे मैदानावर या 2 संघांमध्ये. जयवीर विरोधात ग्लॅडिएटर. लेफ्ट केला चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. योग्य डिसिजन पंचांचं. ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे. दबाव गोलंदाजावर अजूनही असणार आहे. मयुरेश काही चेंजेस होते फिल्डिंग मध्ये. मिड ऑन ठेवण्यात आलाय. मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे, फाईन लेग आणि लॉंग लेग मध्ये खेळाडू उभा आहे. लेफ्ट केलाय, जाऊ दिलाय. वाईट बॉल अगेन. खराब गोलंदाजी, खराब सुरुवात. पहिलं षटक टाकण्यासाठी खूप वेळ घेतलाय, खूप धावा खर्च केल्यात. ग्लॅडिएटर संघाचा दबाव बघायला मिळतोय गोलंदाजीमध्ये जयवीर या संघावर. आणि षटक क्रमांक पहिला जे खूप लांबवले. आतापर्यंत 9 चेंडू हाताळलेत. त्यापैकी वाईटची आपण संख्या बघूया. 1 2 3 4 5 वाईट टाकल्यात आतापर्यंत मयुरेशने. गुणसंख्या लेखाचा कॉलम सुद्धा बरं झाला. आता मात्र आपण हे चित्र बघतोय. पुढचा चेंडू मयुरेशचा. स्वीप, खूप चांगला टायमिंग.
पण चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकात त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटला चेंडू कव्हर करते तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली फलंदाजाने. विशालने खातं उघडलंय आणि धावसंख्या आपण बघतोय धावफलक अजूनही सिंगल डिजिटमध्ये आहे. ती 9 धावा धावफलकावर. फक्त 2 धावा बॅटमधून आलेल्या आहेत, बाकी सर्व धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आहेत. लेग बाईज आहे, वाईड भरपूर आहेत. रिव्हर्स स्वीप, चांगला टायमिंग. हो हो हो, काय एफर्ट आहे, काय एफर्ट आहेत. मॅग्निफिसंट फिल्डिंग. मी काय बोलण्याच्या अगोदर टाळ्यांचा गजर खूप काही सांगून जातोय, पण बिटवीन द विकेट किती स्ट्रॉंग आहेत हेमंत आणि विशाल हे दाखवून दिले दोघांनी. 2 धावा महत्वाच्या रोखल्यात, 2 धावा फलंदाजांनी कंप्लीट केल्यात आणि धावसंख्येत भर झाली. धावसंख्या अंकित झाली धावफलकावर. दुहेरी अंकामध्ये धावफलकावर आहेत त्या 11 धावा. एक षटक खूपच लांबवलेलं, खूपच मोठं आणि त्या मोमेंटला आपण बघतो की मोमेंटम भेटलाय बॅटिंग करत असताना ग्लॅडिएटर संघाला. नाणेफेक जिंकून बॅटिंगचा जो निर्णय घेण्यात आला आतापर्यंत हवी तशी फलंदाजी बॅट्समनकडनं झाली नाहीये, पण गोलंदाजांनी भरपूर मदत केली मयुरेशने धावसंख्येला आकार देण्यासाठी. डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 3 डे 1. एकूण 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा 28 मार्च आणि 29 मार्च या 2 दिवसाची क्रिकेट स्पर्धा संपन्न होणार. चेक व्यासपीठावरती आपण सन्मान करणार आहोत. तर सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय सूरज म्हात्रे साहेबांना. सूरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. खऱ्या अर्थाने उद्योजक क्षेत्र म्हटल्यावरती अनेक सारे मोठ्या माणसांकडे पाहिलं जातं आणि उद्योजक क्षेत्रामध्ये या युवकांनी पाय ठेवला आणि खूप चांगली कामगिरी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर आपण सन्मान करूयात अमोलजी वाडिले साहेबांचा. अमोलजी वाडिले साहेबांचा इथे मात्र सन्मान केला जातो. तर मी विनंती करतो सूरज म्हात्रे साहेबांना. डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये वेलकम, स्वागत आहे अमोल, वेलकम. माऊली किचन, त्यासोबतच क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आणि त्यांच्याच माध्यमातून अनेक सारे सांस्कृतिक उपक्रम देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि अमोल दादांचा सन्मान इथे मात्र केला जातोय. अमोल दादांचा सन्मान इथे मात्र केला जातो. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करूयात. तर समीर भोईर साहेब देखील इथे उपस्थित आहेत, आमचे बंधू. तर वेलकम समीर. समीरचा सन्मान देखील इथे मात्र केला जातोय. कॉलेज पासून एक वेगळी जिद्द होती आणि आता मात्र औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं प्रबळ उमेदवार म्हणून त्याच्याकडे मी पाहतोय आणि खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर समीरचा सन्मान इथे मात्र केला जातोय. तर इथे मात्र तर हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आणि देवेंद्र मोरे यांच्याकडून प्रत्येकी चौकारासाठी हेमंतसाठी पारितोषिक आलंय ते म्हणजेच 200 रुपयांचं. अर्थातच प्रत्येक चौकार 200 रुपये मिळतील. 5 चौकार मारले तर 1000 आणि चौकारांची हॅट्रिक जर त्याने कंप्लीट केली, अर्थात 3 चौकार लगातार आले तर शिवकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक असेल आणि देवेंद्र यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक. अर्थातच प्रत्येक बाउंड्रीला व्हॅल्यू आहे आणि प्रत्येक बाउंड्री इथे मात्र मांडण्यासाठी हेमंत प्रयत्न करेल, कारण की आपल्या संघासाठी ही लढाई आहे आणि मॅच सुरूच आहे, लाईव्ह कव्हरेज सुरूच आहे. ऐकूयात आवाज पुन्हा एकदा प्रसाद सरांचा. थँक्यू. थँक्यू, खूप खूप धन्यवाद मयूर. 2 गडी बाद मैदानावर. गोलंदाज जयेश विकेट काढतोय विशालची. लेफ्ट केला, जाऊ दिला, लेग स्टिकच्या खूप बाहेर आहे. वाईड बॉल. भरपूर सारे एक्स्ट्रा आले आतापर्यंत या इनिंगमध्ये. भरपूर सारे धावा खर्च झालेत गोलंदाजांकडून. धावसंख्या धावफलकावरती 12. पुढचा चेंडू गोलंदाज आहे तो म्हणजेच जयेश. उजव्या हाताने ओढतो विकेट. खूप चांगला कॉपी बुक स्टाईल कव्हर ड्राइव्ह. व्हॉट अ शॉट. सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. शुद्ध फटका, कॉपी बुक स्टाईल, पुस्तकी फटका बघायला मिळतोय आणि काय दर्जेदार चौकार वसूल केलाय. आलेल्याच आपण बघतो त्या ठिकाणी फलंदाज स्ट्रायकिंग एंडला कुणाल चौकाराने खातं उघडतोय. धावसंख्या ती 16. पुढचा चेंडू जयेशचा. दबाव दबाव प्रेशर आपण बघतो त्या ठिकाणी. प्रेशर भरपूर आहे गोलंदाजावर. एक चौकार काय मारला, दबाव आला पूर्णपणे गोलंदाजावर. यात वाईटमुळे धावसंख्या आपण बघतो धावफलकावर अंकित झाली एकूण 17 धावा 17.
जयवीर विरोधात ग्लॅडिएटर नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत हा निर्णय योग्य त्याचे फलंदाज दाखवत आहेत. गुड बॅटिंग. 17 लॉस ऑफ 2 इन सेकंड ओव्हर. पुन्हा सोडून दिलाय लेग स्टिकच्या बाहेर आहे चेंडू. वाईट बॉल. घरामध्ये आपल्या आपण बघतो की फॅमिलीमध्ये आपली आई, आपली वडील, आपली बहीण, आपले मिसेस जेव्हा घरात जेवण बनवतात प्रेशर कुकरमध्ये आणि प्रेशर आलं तर ज्याप्रमाणे शिटी वाजते तशी मात्र इथे गत झाली आहे. एक चौकार काय आला, गोलंदाजीची दिशा उलट झाली आहे पूर्णपणे. इथे सुद्धा शिटी वाजली आहे. वाईट भरपूर सारे खर्च केले गोलंदाजांनी. भाऊ यष्टीच्या मागून येतोय, गोलंदाज काहीतरी कानामध्ये देतोय, काहीतरी सांगतोय कानामध्ये जाऊन की कशा प्रकारे तुला चेंडू टाकायचा. आतापर्यंत 3 वाईट आहे त्याच्या या षटकामध्ये. एक चौकार, एक डॉट. आतापर्यंत 6 खर्च केले 7 या षटकामध्ये गोलंदाज जयेश यांनी विकेट सुद्धा काढली आहे. धावसंख्या 18. चांगला टायमिंग केलाय चेंडूवर. हो क्या बात आहे, चांगला प्रयत्न होता पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. क्रिकेट मधलं टेक्निक बघायला मिळत आहे. रिव्हर्सचा खूप चांगला फटका गॅपमध्ये. चौकार. 22 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू थांबून एक्झिक्यूट केलाय पण इथे मात्र बॉक्स आउट. वन मोर विकेट. फलंदाज बाद. तर 22वा धावफलकावर आहेत. 3 गडी बाजरे. जयेशने आतापर्यंत 2 विकेट या षटकात काढलेले आहेत आणि बॅटिंगसाठी अजून एक लेफ्ट हँडर ग्राउंडच्या आतमध्ये जो जयेश हेमंतची जागा, गुणाची जागा घेतोय तो साहिल. पुढचा चेंडू जयेशचा. वन चेक जो कंप्लीट केलाय गोलंदाजाने. एक्झॅक्टली बॅट्समनची पोझिशन काय ते बघ निश्चितच ते चेक केलं जातं गोलंदाजाकडून. हे चित्र आपण बघितलं मैदानावर. रिव्हर्सिव्ह हवे चेंडू. चांगला प्रयत्न झेलचा. पूर्णपणे झोकून दिलं होतं झेल घेण्यासाठी मयुरेशने. चांगला प्रयत्न मयुरेशचा. ती मात्र झेल होत नाहीये आणि तोपर्यंत षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या अंकित झाली धावफलकावर म्हणजे 23 धावा. करंट रन रेट 11.5. 23 धावा धावफलकावर आणि एकूण बघतोय की गडी बाजारात एकूण 3. सिद्धेश, विशाल आणि कुणाल बॅक टू डगआउट. त्यापैकी कुणालने 2 चौकार मारले, त्याची विकेट काढली. त्यानंतर आपण बघतोय सिद्धेश काहीच न करता तंबूत परतला. विशालने फक्त एकच धाव अंकित केली आपल्या बॅटमधून, तो सुद्धा तंबूत परतला. असे 3 विकेट गमावलेले आहेत ते ग्लॅडिएटर या संघाने. आणि जयवीर संघाकडनं पुन्हा एकदा मयुरेश बॉलिंग मार्कवर. मयुरेशचं पहिले षटक खूपच लांबवलं. एक षटक त्यानंतर धावा खर्च केले 11. एक विकेट त्याने सुद्धा काढली होती दुसऱ्या चेंडूवर. पुन्हा एकदा सज्ज होतो तो मयुरेश. समोर असेल तो साहिल. रिवर्स करायचा प्रयत्न, मागे जातो चेंडू थर्ड मॅनला. फाईन शॉट. सीमारेषे बाहेर. चौकार. शॉट टायमिंग खूप चांगलं केलं. लिडिंग एज घेतली. वॅकेंट एरिया होता आणि थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर आणि साहिलच्या बॅटमधून हा पहिला चौकार. चौकारामुळे धावसंख्या 27 धावा धावफलकावर. पहिलं सुद्धा सुरू आहे मैदानावर. थोडंसं नावामध्ये अपडेट करतोय, चेंज करतोय. सुजल आहे स्ट्रायकिंग एंडला. ऑन ड्राईव्ह. टायमिंग करू शकत नाहीये. मयुरेश स्वतःहून चेंडू कव्हर करेल आणि तोपर्यंत एक धाव सुजल कंप्लीट करतोय. सुजल हे नाव आहे फलंदाजाचं. तर 28 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सुरू आहे. मयुरेश वैयक्तिक दुसरा घेऊन आलाय बॉलिंग मार्कवर. सुजल आणि हेमंत मध्ये काहीतरी कॉर्डिनेशन सुरू आहे, काहीतरी चर्चा सुरू आहे की कशाप्रकारे बॅटिंग करायची, धावा कशा जमवायच्या आहेत. एक चांगलं लक्ष ठेवावं लागेल जयवीर संघासमोर. राऊंड विकेट मयुरेश. ओ क्या बात आहे. स्कूप केलाय.
एक्सलेंट शॉट, डेलिकेट शॉट, सीमारेषे बाहेर चौकार. क्या बात आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा आपण स्कूप खेळू शकतो. काय टेक्निक आहे, टेक्नॉलॉजी बघा सध्या आपण बघतो अंडरआर्म क्रिकेटमध्ये काय आहे. चारी बाजूला बाउंड्री आहे. आपण बघतो की भाऊ यष्टीच्या मागे होता, त्याच्या डोक्याने चुंडला काढलं. मयुरेशच्या विरोधात चौकार. आणि या चौकारामुळे धावसंख्या जी आपण बघतो धावफलकावरती एकूण 32 धावा. रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न होता, टायमिंग करू शकत नाहीये. चेंडू पायाला ब्रश होऊन थेट जातो भाऊकडे, तोपर्यंत निर्धाव चेंडू. चांगला ड्राईव्ह. एकदा तिथे कंप्लीट. या चेंडूवर धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती धावफलकावरती 33 धावा. पुढचा चेंडू मयुरेशचा. स्टेप आउट चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगला एफर्ट. शॉट कव्हरला झोकून दिलं पूर्णपणे स्वतःला. एकाच तिथे कंप्लीट झाली या चेंडूवर आणि तोपर्यंत षटक समाप्त होत आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा मात्र वापर केला, पंचांचा सिग्नल येतोय. इम्पॅक्ट प्लेअर. तीन षटकांतर मेंडेटरी आहे प्लेअर इम्पॅक्ट करणं. आणि त्या ठिकाणी इम्पॅक्ट होतोय. एक खेळाडू बाहेर येतोय, एक खेळाडू ग्राउंडच्या आतमध्ये जातोय. इट्स अ मेंडेटरी इन द टुर्नामेंट. DPL डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये हे मेंडेटरी आहे. तीन षटकाखेर आपण बघतो धावसंख्या धावफलकावरती एकूण 34 धावा. करंट रन रेट 11.33. 3 विकेट्स गमावलेत बॅटिंग करताना म्हणजे ग्लॅडिएटर या संघाने. बघा बॅट्समन काहीतरी सूचना करतात डगआउट मध्ये, पाणी घेऊन जात, त्यांना पाणी हवंय. डोंबिवली प्रीमियर लीग तिसरं पर्व आहे क्रिकेट स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगलं नीट नेटकं आयोजन तुम्हाला या स्पर्धेचं घर बसल्या सुद्धा बघायला मिळते. ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC या वाहिनीवर तुम्ही स्पर्धा घर बसल्या बघू शकता. सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या JB ग्राउंडवरून. पहिला दिवस आहे क्रिकेट स्पर्धेचा. एकूण 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा, डे अँड नाईट फॉर्मॅट आणि लीग मध्ये तुम्हाला ही स्पर्धा बघायला मिळते. एकूण 16 संघांचा समावेश या स्पर्धेत तुम्हाला बघायला मिळतोय. प्रत्येक वर्षी तुम्हाला हे चित्र बघायला मिळतं. ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट म्हणून या स्पर्धेची ओळख आहे. आणि ज्या ज्या संघ मालकांनी प्रत्येक खेळाडू जो विश्वास दाखवलाय तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. आणि त्या परीने प्रत्येक खेळाडू आपल्या संघ मालकासाठी, संघनायकासाठी प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 आता बोलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. डोंबिवली प्रीमियर लीग आपली हक्काची प्रीमियर लीग आणि आपल्या हक्काचं नेतृत्व खऱ्या अर्थाने अनेक साऱ्या राजकारण्यांना आपण पाहतो. राजकारणी भाषेमध्ये उत्तर आणि त्यासोबत समाजाचा विचार करणारा एक युवक, मोठ्या गावातून बिलॉंग करणारा आणि संपूर्ण डोंबिवली शहराचा विचार करणारा आणि महाराष्ट्राचं एक नवं विजन घेणारा युवा नेतृत्व अर्थातच सन्माननीय दीपेशजी पुंडलिक म्हात्रे साहेब इथे उपस्थित होतात. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थाने या भविष्य घडवायचं असेल, महाराष्ट्राचं भविष्य घडवायचं असेल, भारताचं भविष्य घडवायचं असेल तर युवकांनी मात्र राजकारणामध्ये रस देणं फार गरजेचं आहे. आणि युवा शक्तीचा खऱ्या अर्थाने शब्दांचा शस्त्र सन्माननीय दीपेशजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित होतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवारांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. दीपेश दादा इथे मात्र उपस्थित होतात. त्यासोबतच सुजल म्हात्रे साहेब देखील उपस्थित होतात. वेलकम. आणि आशु सिंग साहेब देखील येत आहेत. विपुल देखील येतो. वेलकम विपुल, स्वागत आहे. संपूर्ण ही युवा शक्ती आता मात्र आमच्या व्यासपीठावरती मंचावरती येते आणि आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय दीपेशजी म्हात्रे साहेबांना. क्रिकेटवरती खूप प्रचंड प्रेम आहे आणि क्रिकेट फक्त
मोठा गाव पुरताच खेळले नाहीयेत तर भारताच्या बाहेर देखील क्रिकेट खेळून आलेत. तर स्वागत आहे दीपेश दादा आपलं. त्यांच्या माध्यमातून याच क्रीडांगणावरती खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळाली होती आणि मला देखील खूप चांगले बोध त्यांनी दिले होते. तर वळूयात आपण खेळाकडे. दीपेश दादांच्या स्वागतासोबत एन्जॉय करूयात डोंबिवली प्रीमियर लीग. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मयूर. रिव्हर्स स्वीप खूप चांगला फटका, टायमिंग खूप चांगला केलाय चेंडूवर आणि थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर खणखणीत चौकार. दीपेश पोडली माझं यांचं स्वागत बघा काय केलंय. सीमारेषे बाहेर 4 धावा. खरं तर आपण मागची कित्येक वर्ष आपण जेबी ग्राउंडवर क्रिकेट टुर्नामेंट बघतो, भरपूर सारे खेळ बघतो, भरपूर सारे कार्यक्रम बघतो. पण खरं तर या आजूबाजूच्या सोसायटीवाल्यांना किंवा त्यांच्या सेक्रेटरींना आपण धन्यवाद देऊया. कारण कुठल्या प्रकारची ते कंप्लेंट न करता आपल्याला इथे मात्र हा कार्यक्रम करू देतात. गुण्यागोविंदाने सर्व खेळाडू खेळतात आणि त्याबद्दल आपल्या सर्व सोसायटी धारकांचे खरंच मनापासून आभार इथे व्यक्त करायला हवे. कारण त्यांच्याचमुळे ही स्पर्धा अशा प्रकारच्या स्पर्धा किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम यशस्वी होऊ शकतात. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज झालाय. स्ट्राईकला फलंदाज नवीन अक्षय. हो हो, क्या बात आहे. खूप चांगला चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल. वेग प्रचंड होता चेंडूमध्ये. गौरवकडे वेग प्रचंड आहे आणि त्याच वेगावर त्याने मगाशी विकेट सुद्धा काढली. क्लीन बोल्ड केलंय ते म्हणजेच फलंदाज हेमंतला. स्ट्राईक एंड अक्षय. धाव फलकावर 43. ऑप्शनच्या बाहेर. वाईड बॉल. वाईड बॉल. दबाव दबाव प्रेशर. दबावातला चूक करणारे गोलंदाज आपल्याला बरेच बघायला मिळतात, पण दबावातला सुधारणारे गोलंदाज सुद्धा कमी बघायला मिळतात. खेळाडू येत आहेत, चर्चा करतायत. दोन्ही फलंदाज एकत्र चर्चा करतायत. एक वाईड, एक नो बॉल. सातत्याने चुका. धावसंख्या 44. बॅटिंग करणारा संघ आपण बघतो ग्लॅडिएटर नाणेफेकी जिंकून बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतलाय. अपोनंट संघ गोलंदाजी करतोय जयवीर. 12 वाईट आतापर्यंत. क्या बात आहे. चेक. तर आपण मंचावरती सन्मान करणार आहोत. तर सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय
हेमंतजी भोईर साहेबांना विनंती करतो, हेमंत यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. खऱ्या अर्थाने मी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला की डोंबिवलीच्या बगीचामध्ये खूप सुंदर फुल खऱ्या अर्थाने फुललंय आणि आता मात्र त्याचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दरवळतोय. युवक आणि युवकांचं प्रेरणास्थान, युवकांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करणारं नेतृत्व सन्माननीय आदरणीय दीपेशजी म्हात्रे साहेब आणि दीपेशजी म्हात्रे साहेबांचा सन्मान आपण मंचावरती करत आहोत. तर मी विनंती करतो हेमंतजी भोईर साहेबांना दीपेश दादांचा सन्मान करण्यासाठी. सातत्याने आपण पाहतो नवविचार, डोंबिवलीकरांचा विचार, फक्त मोठा गाव पुरता मोठा गाव गावाचाच विचार नाही तर डोंबिवली शहराचं कशा प्रकारे विकसीकरण केलं जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कसं विजन असेल हे युवकांच्या माध्यमातून कशा प्रकारे घडवता येईल महाराष्ट्राला, हे संपूर्ण श्रेय हे जातं म्हणजेच दीपेशजी म्हात्रे साहेबांना आणि दीपेश दादांचा सन्मान इथे मात्र आपण करणार आहोत. तर मी विनंती करतोय हेमंतजी भोईर साहेबांना हेमंत दादांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात दीपेशजी म्हात्रे साहेबांचा. तिथे मात्र सन्मान केला जातोय. तर करतो आपण विराजमान व्हा आणि पुढचा सन्मान आपण करणार आहोत. कारण की दीपेश दादांसोबत नेहमी खांद्याला खांदा देत असताना आणि दीपेश दादांच्या विचारांना नेहमी अग्रमान्य देणारे असेच आशुष सिंग साहेब देखील उपस्थित आहेत. तर आशुष सिंग साहेबांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करतो हेमंतजी भोईर साहेबांना. सन्मान करणार आहोत. सुजलजी म्हात्रे साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि सुजल दादांचा देखील इथे मात्र सन्मान करत आहोत. खूप चांगले विचार ठेवणारे आणि त्यासोबतच एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सुजल दादांचा सन्मान इथे मात्र केला जातोय. खऱ्या अर्थाने दादांच्या विचारांसोबत नेहमी हे सर्व युवक आपल्याला पाहायला मिळतात आणि दादांच्या विचारांना खंबीरपणे पाठिंबा देणारे हे सर्व युवक, दादांची ही युवा शक्ती आहे आणि त्यातीलच एक भाग अर्थातच विपुलजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत आणि विपुल दादांचा सन्मान देखील आपण करत आहोत. विपुलजी म्हात्रे साहेबांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. दीपेशजी म्हात्रे साहेब आणि त्यासोबत त्यांची संपूर्ण ही युवा शक्ती इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय मान्यवरांना की आपण विराजमान व्हा, आपण आमच्या सोफ्यावरती बसून घ्या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. त्याचबरोबर दादांची उपस्थिती फार लाख मोलाची. अभिषेकजी यादव साहेबांनी फार सहकार्य केलं आणि दादांची ही भेट करून दिली. तर आभारी आहोत दीपेशजी म्हात्रे साहेब, आपण आपला वेळात वेळ काढून उपस्थिती नोंदवली आणि त्यामुळे या खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती रोषणाई पसरली आणि या युवकांना देखील एक चांगली प्रेरणा मिळाली. कारण की डोंबिवलीमधील इतकं मोठं नाव ज्यावेळी एखाद्या स्पर्धेमध्ये येतं आणि त्या स्पर्धेमध्ये हे डोंबिवलीचे युवक ज्यावेळी खेळत असतात त्या युवकांना देखील खूप चांगली माहिती मिळते, युवकांना चांगली शक्ती मिळते. तर मनापासून आभार संपूर्ण युवकांचं आणि दीपेशजी म्हात्रे साहेबांचं. होयात मैदानाच्या दिशेने जिथे मात्र दोन्ही संघ देखील सज्ज आहेत. हो हो हो, क्या बात आहे, लाजवाब. निर्णय षटकात मध्ये डेथ ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी. एक विकेट काढली आहे, एक वाईड आहे, 2 डॉट आहेत. प्रतीक जबरदस्त अटॅक निर्णय षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्यांची आपण पुढे धावफरकात 49 धावा. माझ्यासोबत गुणसंख्या लेखक म्हणून शुभम शेडेकर इथे कामगिरी पाहत आहेत आणि असं मला समन्वय आहे की मागची 2 वर्ष आणि हे 1 वर्ष आपण जे बघतोय म्हणजे 3रं वर्ष आणि सातत्याने या स्पर्धेमध्ये ऑफिशियल आमचे गुणसंख्यक लेखक शुभम शेडेकर अप्रतिम कामगिरी करतोय. नॉनस्टॉप गुड जॉब शुभम, कौतुक आहे तुझं. राऊंड विकेट प्रतीक, स्ट्रायकिंगला सर्व
बॉटम हँडचा वापर खूप चांगला फ्लिकचा फटका दूर काढायचा गॅप मधून खणखणीत अप्रतिम फटका सीमारेषे बाहेर चौकार. त्या 53 धावा षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. या षटकात आपण अजूनपर्यंत चेंडू शिल्लक आहेत मला वाटतं 2 राऊंड विकेट प्रतीक. अथर्वने खातं उघडलं चौकाराने धावसंख्या 53 धावा. प्रयत्न चेंडू पाहायला ब्रश होतोय आणि जातो स्क्वेअर लेग मध्ये. पंचांचा लेग बाईटचा इशारा. या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका खूप चांगली बजावली सर्व पंचांनी. प्रभू, संतोष राऊत, चेतन चव्हाण आणि दीपक बाईन अर्थातच आमचा दीपू. गुड जॉब. एकही कॉन्ट्रोवर्सी नाहीये पूर्ण स्पर्धेमध्ये, त्याबद्दल आमच्या सर्व पंचांचे आभार. प्रतीक शेवटचा चेंडू लेफ्ट हँड स्ट्रायकिंग एंडला सुजल. बघायचं काय टार्गेट सेट ठेवणार. टार्गेट सेट बॉल. ओ इथे मात्र चेक केलाय बॅट्समन नक्की कुठे येऊ शकतो. मंकड विकेट घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला गोलंदाजाने. टार्गेट सेट करणारा चेंडू राऊंड विकेट लास्ट बॉल. ओ इथे मात्र विकेट. विकेट मिळणार. शेवटच्या चेंडून विकेट घेऊन गेलाय प्रतीक. फलंदाज बाद. आई गावदेवी दिविशा ऑलस्टार आणि त्यांच्यासोबतच जिजा 11 कॅप्टन्स लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. टॉस करणार आहोत. चला टॉस साठी कॅप्टन्सला विनंती आहे. कॅप्टन्स लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. आई गावदेवी दिविशा ऑल स्टार आणि त्याच्यासोबतच जिजा 11. मी प्रशांत दादा आपल्याला विनंती करतो आपण या. मग नेहमी मार्गदर्शन चांगलं करणं त्यांच्याकडे पाहिलं जातं. महत्वाची मॅच आहे. पूल ए मधून हे 2 टीम्स मिळाल्यात. ग्रुप ए मधून या दोन्ही टीम्स पुढे आल्यात. त्यातील एकच टीम पुढे जाईल आणि ती कुठली असेल ही ठरवणारी ही मॅच आहे. येस डीपीएल कॉल केला. डीपीएल इट इज जास्ती वेळ घेत नाहीये. अंकेश काय डिसिजन असेल. फिल्डिंग करू आम्ही पहिले. फिल्डिंग करता बेस्ट ऑफ लक कारण मॅच सुरू होत आहे. आणि त्याचबरोबरीने कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. वेल प्लेड. चांगला गेम दाखवा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया जिथे आपल्यासोबत जोडले जाणार आहेत माझे गुरुवर्य म्हणजे प्रसादची परब सर. ओव्हर टू यू सर. थँक्यू मनीष. थँक्यू मयूर. दोघांनी मात्र सकाळपासून खूप चांगली जबाबदारी पार पाडली आहे आणि दोघांनी पूर्णपणे ही स्पर्धा आपल्या खांद्यावर घेत असताना खूप चांगलं समायोजन सुद्धा केलंय. दोघांचेही माझ्या हृदयाच्या अंतकरणात आभार इथे व्यक्त करतो. मनीष आमचे मनीष बागले आणि मयूर भोईर. थँक्यू. वळूया आपण ग्राउंडवर. 55 धावेचं लक्ष आहे. 5 षटकांचा सामना. स्ट्रायकिंगला मयुरेश. पहिला चेंडू खूप चांगला फटका. वर शॉट. जबरदस्त ड्राईव्ह. सीमारेषे बाहेर चौकार. आहे 3 बॉल 3 चौकार जर वैभवने लगावले तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक शिवा यांच्याकडून असेल. काय बात आहे. 3 चौकार 500 रुपयाचं कॅश प्राइज. अंडरआर्म क्रिकेटला आता सुगीचे दिवस यायला लागलेत.
डीपीएल पासून जणू काही ती सुरुवातच झाली असं म्हणायला हरकत नाहीये. डोंबिवली प्रीमियर लीग पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार मयुरेशच्या बॅटमधून. राऊंड विकेट. किरणचा चेंडू बॅक टू द बॉलर समोर खेळण्यासाठी भाग पाडलाय. थोडीशी मिसफील्ड झाली. आपल्या फौजमध्ये चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न केला तर किरणने पण तिथे मात्र चेंडू कव्हर करू शकला नाहीये. तोपर्यंत एकदा तिथे क्विक सिंगल चिकी सिंगल कंप्लीट केली. स्ट्राईक एंड आलाय तो वैभव. धावसंख्या धाव फलकावर 5. मयुरेशने ज्याप्रमाणे आतापर्यंत गोलंदाजी केली होती पहिल्या 2 षटकात धावा खर्च केल्याचं आपण बघितलं तर 22 धावा खर्च केल्या होत्या मयुरेशने आणि तेवढ्याच आता 22 धावा कराव्या लागतील आपल्या संघासाठी. स्ट्राईक एंड आलाय पहिल्यांदाच वैभव. राऊंड विकेट किरण. वेगवान ऑन ड्राईव्ह चांगली फिल्डिंग मिड विकेटला आणि एकच धाव. वैभव एका धावाने खातं उघडतोय. संघाची धावसंख्या धाव फलकावर 6 धावा. 55 लक्षाचा पाठलाग. रिक्वायर्ड रन रेट 11 रन पर ओव्हर. 5 षटकांचा सामना आणि पहिल्या षटक किरणच्या खांद्यावर जबाबदारी आहे. पहिल्या चेंडूवर मयुरेशने खूप चांगला ड्राईव्ह दाखवला पॉइंटला. लेग स्टिकच्या बाहेर दबाव. खराब चेंडूची हाताळणी. लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. पंच दीपू यांचा सिग्नल येतो व्हाईट बॉल आणि धावसंख्येत बरं धावसंख्या अंकित झाली ती 7 धावा धाव फलकावर. डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 3. खूप चांगला ड्राईव्ह ऑफ बॉल केलं. ड्राईव्ह केलं. चेंडूची फेक वाईडिश. चेंडूची फेक खाली येणं गरजेचं. आपण अंडरआर्म क्रिकेट खेळत आहोत नॉट ओव्हरआर्म क्रिकेट. थोडीशी एक्साइटमेंट जास्त होती त्या ठिकाणी फिल्डरची आणि चेंडू आपण बघतो की गोलंदाजच्या डोक्यावरून निघून गेला आणि तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली. धावसंख्या 8 धावा धाव फलकावर. अजूनही सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या बघायला मिळते. सलामीची दोन्ही फलंदाज आतापर्यंत खूप चांगलं कॉन्फिडेंटली बॅटिंग करतात ग्राउंडवर. एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात दोन्ही फलंदाज. ओ हो क्या बात. हा चेंडू चांगला होता. लाईन चांगली होती तर स्पॉटकडे अजूनही वैभव बघतो जिथून चेंडू बाउन्स झाला. एक्सलेंट डिलिव्हरी. चांगलं कमबॅक किरणचं गोलंदाजीमध्ये. सरप्राईज करणारा चेंडू फक्त बॉटम हँडचा वापर करून चेंडूला फक्त ढकलायचं होतं वैभवला पण ते जमलं नाहीये. बॅटच्या खालून चेंडू थेट विकेट किपरकडे. निर्धाव. ऑप्शनच्या बाहेर. ऑप्शनच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉल. अपकमिंग यंगस्टर्सला नवोदित खेळाडूंना गली बॉयला खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ देणारी त्यांची स्वप्न पूर्ण करणारी क्रिकेट स्पर्धा म्हणजेच डोंबिवली प्रीमियर लीग. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. विकेट किपर बीट होते त्या ठिकाणी. त्याच्या हाताला चेंडू ब्रशून मागे येतोय. पंचांनी सांगितलं व्हाईट बॉल व्हाईट +1. 2 धावा ऍड करूया स्कोर कार्डवर आणि धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचते. मला सांगतो शुभम. एकूण धावसंख्या 11. पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय आज दीपूला. मित्रांनो सांगू इच्छितो की आपण जर बघितलं तर इंटरनॅशनल क्रिकेटला क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूला सचिनची भूमिका दिली किंवा सचिनची पदवी दिली असा खेळाडू म्हणजेच आमचा दीपू जो आज पंचांच्या भूमिकेत आहे. एवढा दर्जेदार खेळाडू आपल्या करिअरमधला. ओ चेंडू मध्ये झेलची संधी आहे त्या ठिकाणी. होईल का झेल. दोघांमध्ये कॉर्डिनेशन नाही आणि चेंडू मात्र मागे जातोय. बॅकअप जोपर्यंत इथे येईल तोपर्यंत अजूनही कंप्लीट केली जाईल. धावा धाव सुरू आहे. फेका फेक सुरू आहे आणि धावा धावा आणि फक्त धावा येत आहेत. 2 धावा कंप्लीट. येस 2 धावा. मयुरेशच्या बॅटमध्ये हा फटका होता. थोडासा फटका त्या ठिकाणी फसला होता पण बघा ऍक्शन रिप्ले तुम्हाला बघायला मिळते जीटी लाईव्हच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले खूप चांगला त्या ठिकाणी बघतो. फिल्डिंग बघायला मिळाली पण 2 धावा काही रोखू शकले नाहीये आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या जी अंकित झाली धाव प्रकार बघतोय म्हणजे एकूण 13 धावा. टीम मीटिंग शक्यतो विकेटच्या बाजूला घ्या. आपल्याला 2 दिवस या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा खेळवायची आहे आणि त्या जाऊन क्युरेटरला विचारा किती मेहनत लागते खेळपट्टी बनवण्यासाठी कारण त्याच खेळपट्टीवर तुम्ही चांगली बॅटिंग करता बॉलिंग करता आउटफील्डला फिल्डिंग चांगली करता. त्यामुळे क्युरेटरचे जेवढे धन्यवाद आपण व्यक्त करू तेवढे कमी आहेत. मी निश्चित म्हणेन की क्युरेटर आहेत पंच आहेत यांचे जे जॉब आहेत त्यांचे जी कामं आहेत नाही थँकलेस जॉब आहेत. थँक्यू बोलून सुद्धा त्यांचे तुम्ही उपकार आणि पांग त्यांचे फेडू शकत नाही. एवढं जबरदस्त काम त्यांचं असतं. अंपायर असू दे क्युरेटर असू दे. धावसंख्या 13 धावा एका षटकाच्या अखेरीस. जरण पॅकेजकडून एक पारितोषिक आले गोलंदाजासाठी. गोलंदाज आहे तो म्हणजेच मुकेश. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज मुकेशसाठी जरण पॅकर्स कडून. राऊंड विकेट मुकेश. अप्रतिम स्वीप. व्हॉट अ शॉट. चाबूक चपराक खणखणीत चौकार.
अप्रतिम संगीत. मराठमोळा परिसर आपल्या डोंबिवलीचा, डोंबिवली पश्चिमेचा आणि मराठमोळे संगीत, क्या बात आहे. खूप चांगलं कॉम्बिनेशन, खूप चांगलं संगीत, मराठी संगीत ऐकायला मिळालं. चौकारामुळे धावसंख्या आपण बघतो ती 17 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू मुकेशच्या विरोधात चौकार आलाय वैभवच्या बॅटमधून. स्वीप पण डबल शॉट आपण बघितलं. त्यांनी शॉट जो खेळला एवढ्या वेगाने बॅट फिरी पुन्हा तो बॅटला चेंडू लागतोय आणि जास्त लांब जातच नाहीये. एकच धाव या चेंडू कंप्लीट केली जाईल वैभवकडून. धावसंख्येवर धावसंख्या 18 धावा धावफलकावर. 18 विदाउट लॉस. सगळ्यात महत्वाची गोष्ट की एकही विकेट आतापर्यंत गमावली नाहीये. संयमाने खेळत आहेत. संयम आणि आक्रमण दोन्ही बघायला मिळत आहे. बॅकफुटला गेला आहे. इनसाइड एज प्लेड ऑन झालाय. खूपच संयमाने खेळायचा प्रयत्न मयुरेशचा आणि त्या ठिकाणी बघतो बॅटची एज घेऊन चेंडू थेट यष्टीवर. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. खूप चांगले ग्राफिक्स तुम्हाला एलईडी स्क्रीनवर बघायला मिळत आहेत जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. सो थँक्स टू जीटीसी, ग्रेट जॉब. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज येतो प्रतीक. ज्या प्रतीकने अप्रतिम षटक टाकलं होतं, निर्णायक षटक, आणि तोच आता बॅटिंगसाठी उतरला मैदानावर. मयुरेशकडनं आपण जास्त अपेक्षा निश्चित केली होती. मयुरेशने फक्त केलं ते 8 धाव आपल्या संघासाठी आणि 18 पहिला फलंदाज बाद झालाय. हो क्या बात आहे. विकेट काढल्याचा कॉन्फिडन्स बघा. मुकेशकडे आपण जर बघितलं तर मुकेशकडे बघून एवढंच मला वाटतं की त्याच्या शरीरामध्ये हाडं आहेत की नाही. एवढा सळपातळ बांधायचा खेळाडू आहे. मॅग्निफिसंट बॉलिंग मुकेश. विकेट काढल्यानंतर पुढचा चेंडू डॉट टाकलाय प्रतीक समोर. स्वीप केलाय मागे तो चेंडू फाईन लेग मध्ये. हो चांगली फिल्डिंग. आता ढकललाय चेंडू. गुड फिल्डिंग. चांगले एफर्ट आपण बघतो किरणचे. प्रत्येक खेळाडू अप्रिशिएट करतो किरणला त्या फिल्डिंग बद्दल. एक्सलेंट फिल्डिंग. महत्वाच्या 3 धावा रोखलेल्या आहेत. किरण ऍक्च्युली जातो डाव्या बाजूला, चेंडूला उजव्या बाजूला, आणि बघितलं तुम्ही स्क्रीनवर ऍक्शन रिप्ले मध्ये दर्जेदार फिल्डिंग किरणची. धावसंख्या आपण बघतो धावफलकात 19 धावा. 1955 टू विन इज अ टार्गेट फॉर टीम जयवीर. मुकेश समोर लिटिल मास्टर, छोटे खानी खेळाडू. स्ट्राईक एंडला वैभव. एक चेक जो प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक गोलंदाजाला अलाउड आहे. राऊंड विकेट पुन्हा एकदा मुकेश. फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय, खेळाडूला सेट करतोय डीप मध्ये. स्वीप करायचा प्रयत्न, चेंडू अचानक उसळी घेतली आणि पंचांचा इशारा येतो म्हणजेच एक धावेचा एकदा तिथे कंप्लीट केली जाईल. षटक समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. मुकेशने चांगलं षटक टाकलं. एक चौकार आला त्याच्या विरोधात, 2 सिंगल आले, एक लेग बाय झाली, एक विकेट सुद्धा त्यांनी काढली. त्यामुळे नुसतं खूप चांगलं कमबॅक केलं असं म्हणायला हरकत नाहीये. 2 षटकांची धावसंख्या 20 आहे. करंट रन रेट आपण बघतो धावफलकावर म्हणजेच 10 धावेंचा. अजूनही मैदानावर 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि करायचे ते अजूनही 35 धावा. 18 चेंडू 35 धावा. रिक्वायर्ड रन रेट 11.67. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर किरण. सेकंड स्पेल. ओ वेग प्रचंड आहे गोलंदाजीमध्ये. भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता ऑफस्टनच्या खूपच बाहेर आणि पंचांनी सांगितलंय हा वाईड आहे. धावसंख्या 21. किरण राऊंड विकेट. समोर वैभव. स्वीप चांगलं टायमिंग केलंय चेंडूवर, पण तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये थर्ड मॅनला. दर्शन तिथे चेंडू कव्हर करतो. चांगली फिल्डिंग बघायला मिळते दर्शनची. एकच धाव मिळाली चेंडूवरती फलंदाज वैभवला. धावसंख्या 22. 22 धावा, एक गडी बाद. सध्या चांगल्या पोझिशन मध्ये बॅटिंग करणारा संघ म्हणजेच जयवीर.
त्यांचे अजून विकेट भरपूर शाबूत आहेत. 9 विकेट अजूनही त्यांच्याकडे बॅलन्स आहेत आणि चांगली बॅटिंग सुरू आहे. स्ट्राईक एंडला प्रतीक स्वीप करायचा प्रयत्न, टायमिंग करू शकला नाही. या चेंडूवर वेगवान चेंडू होता, तेवढ्याच वेगाने खेळायचा प्रयत्न आणि पंचांचा लेग बाईटचा इशारा शुभम शेडेकरला. लेग बाईटची एक धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या 23 धावा. किरण स्ट्रेट ड्राईव्ह, चांगला फटका, वॉट अ शॉट, कॉपी बुक स्टाईल, अप्रतिम फटका, चौकार. फटका, फ्लिकचा फटका, धावसंख्या 27. राऊंड विकेट. किरण सज्ज, 28 धावांची अजूनही गरज आहे. स्वीप करायचा प्रयत्न, पंचांकडे अपील, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. विकेट किपरचा हा प्रयत्न असतो. विकेट किपर असू दे, बाकीचे फलंदाज ज्या खेळाडू ज्याप्रमाणे प्रयत्न करतात की विकेट किपर हा प्रयत्न करतो की कुठेतरी हा वाईट दाखवण्याचा प्रयत्न होता, पण पंचांचा त्याचा अजिबात इम्पॅक्ट नाही. पंचांना इम्प्रेस करू शकला नाही आहे कॉर्डसाठी आणि धावसंख्या वाईटच्या रूपाने 28 धावा. बॅकफुटला थांबला, चेंडू हाफ वॉली केलं, ड्राईव्ह केला समोर मिड ऑफला, तिथे मिळेल ती एक धाव. वैभव आतापर्यंत डोकं अक्षरशः शांत ठेवलंय आणि थंड डोक्याने बॅटिंग करतोय. बघा आपण आता मार्च महिन्यामध्ये, मार्च एंडिंगला आहोत, भरपूर उष्मा आहे हवेमध्ये, गरमी भरपूर आहे, पण डोक्याला अक्षरशः बर्फ ठेवून बॅटिंग करते दोन्ही फलंदाज. ओ क्या बात है, व्हाट अ शॉट, चाबूक, कडक कव्हर ड्राईव्ह, सीमारेषे बाहेर, चौकार. एनर्जेटिक सॉन्ग, क्या बात है जेडी. 33वा धाव फलकावर. ठाणेदार मूवी मधलं गाणं ऐकायला मिळालं. राऊंड विकेट. किरणचा समाचार घेतला होता, मागच्या चेंडूवर चौकार मारला होता. ओ दबाव दबाव, प्रेशर मध्ये गोलंदाज. कुठल्याही खेळाडूला कुठल्याही गोलंदाज आवडत नाही त्याच्या विरोधात मोठे फटके आलेले, आणि तेच बघायला मिळतंय. किरणच्या विरोधात फुलटा चेंडू होता, खणखणीत चौकार मारलाय तो प्रतीकने, आणि पुढचा चेंडू आता दबावाखाली आपण बघितला वाईट टाकलाय तो किरणने. 34वा धाव फलकावर. 55चं लक्ष आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न आणि पॉफ्टनच्या खूप बाहेर आहे, वाईट बॉल. पंचांच्या नजरेतनं चुकू शकत नाही, तीक्ष्ण नजर आहे, घारीची नजर आहे पंचांची, आणि पंचांनी सांगितलं हा सुद्धा चेंडू वाईट आहे. धावसंख्या 35. आता मात्र गरज आहे ती 20 धाव्यांची. 13 चेंडू आणि 20 धावा. आता सामना हळूहळू आपण बघतोय त्या ठिकाणी जयवीरच्या संघाच्या बाजूने झुकतोय. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं जयवीर या संघाने खूप साऱ्या चुका केल्या होत्या, खूप सारी गोलंदाजीमध्ये आपण बघितलं वाईट भरपूर खर्च केले होते, पण जेवढे वाईट खर्च केलेत ना तेवढे बनवण्याची ताकद त्या फलंदाजांमध्ये आहे. एकच गडी गमावल्या, धावसंख्या 35 धावा. किरणचा पुढचा चेंडू, राऊंड विकेट. इनसाइड एज, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, लेमन कट, चायना कट, रुबी कट, बरीच अशी नावं आहेत तशा या फटक्यांना, आणि तोपर्यंत षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. इम्पॅक्ट प्लेअर, पंचांचा इशारा येतोय, इम्पॅक्ट प्लेअर केला जाईल त्या ठिकाणी, इम्पॅक्ट केला जाईल प्लेअरला, जे मेंडेटरी आहे डोंबिवली प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण चित्र बघतोय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 36, करंट रन रेट 12चा, आणि 11च्या गतीने बॅटिंग करायची होती, पण मागची काही षटक जर आपण उलटून बघितलं तर षटक क्रमांक पहिलं किरणचं तब्बल 13 धावा, षटक क्रमांक तिसरं किरणचं तब्बल 16 धावा. 2 षटकात 29 धावा या खेळाडूने खर्च केल्या आहेत, आणि विकेट जर आपण बघितलं तर विकेट एकही मिळालं नाहीये. फक्त मुकेशने एक विकेट काढली आहे. मुकेशने 7 धावा खर्च करून सुद्धा त्याच्यामधलं एक षटक अजून आलेलं नाहीये. ही गोष्ट सरप्राईज करणारी आहे. तुम्ही सायकल बघत आहात, मालिका वीर
बॅट्समन बॉलर आणि सिरीजसाठी तुम्ही सायकल बघत आहात या स्पर्धेमध्ये आणि बेस्ट फिल्डरसाठी सुद्धा क्या बात आहे. 4 सायकल्स तुम्हाला बघायला मिळतात या स्पर्धेमध्ये. राऊंड विकेट गोलंदाज सज्ज होतोय षटक क्रमांक 4 मध्ये. सिद्धेश ऑनशॉटला स्वीपचा फटका दिले क्षेत्राच्या काय डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू कव्हर करेल हेमंत. एकच धाव. धावसंख्या 37 धावा धावफल कव्हर. वैभव ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय ग्राउंडवर आतापर्यंत ते वैभवने 2 चौकार मारले 3 सिंगल. वैदिक खेळतोय 11 वर तर प्रत्येक आतापर्यंत 1 चौकार 1-2 सिंगल 6 वर तो खेळतोय. चांगली बॅटिंग सुरू आहे मैदानावर. सिद्धेश स्वीपचा फटका मागे येतो चेंडू फाईन लेग मध्ये इम्पॅक्ट प्लेअर चेंडूवर येतो चेंडू कव्हर करतो तोपर्यंत एकच धाव त्या चेंडू कंप्लीट झाली आहे. खूप चांगले टी शर्ट खूप चांगले आपण बघतो कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट खूप चांगला आहे. टॉप टू बॉटम भवानी स्पोर्ट्स विनय पवार यांचे आभार आमचे किट पार्टनर. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन दिशाहीन चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आणि वाईड बॉल. 39. सिद्धेश मगासपासून आपण बघितलं की 3 षटकं तो विकेट किपिंग करत होता. आता मात्र आले तो गोलंदाजी मार्कवर 2 सिंगल 1 वाईड आतापर्यंत खतने खर्च केलाय. 39 धावा धाव फलकावर. स्वीप करायचा प्रयत्न बॅटच्या कडून चेंडू वेगाने जातो निघून. कमबॅक केलंय सिद्धेशने. सामना वाचवायचा असेल तरी डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील पण दोन्ही फलंदाज मुरलेले आहेत. दोन्ही फलंदाज सेट आहेत. स्ट्रायकिंगला प्रतीक नॉनस्ट्रायकिंगला वैभव. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली दोन्ही फलंदाजांनी जयवीर संघासाठी. बॉटम हँड खूप चांगला फटका. कार्पेट शॉट मिड ऑनला चेंडू कव्हर होईल तोपर्यंत प्रतीक साईड रोटेट करतो तो वैभवकडे आणि धावसंख्या अंकित झाली ती 40 धावा धावफल कव्हर. अजूनही करायचे तर 15 धावा सामना जिंकण्यासाठी. आपण या षटकाचे चेंडू पण बघूया एकूण झाले ते एकूण 4 म्हणजेच काय तर 8 चेंडू शिल्लक आहेत आणि करायचे ते 15 धावा. 8 बॉल 15. सामना क्लोज आहे. क्लोज एन्काउंटर क्लोज फिनिश. वैभव आणि प्रतीकमध्ये चर्चा सुरू आहे की मॅच आपण जिंकू शकतो. वी कॅन डू इट. यू कॅन डू इट. आय कॅन डू इट. 8 बॉल अँड 15 टू विन. राऊंड विकेट सिद्धेश. दोनही एकाच वयाचे आणि जवळजवळ आपण बघतो त्या ठिकाणी एकाच कॅलिबरचे खेळाडू आहेत. समसमान. सिद्धेश विरोधात वैभव. ओ ड्राईव्ह करायचा होता कुठे चेंडू गेलाय बघा कुठे मिड विकेटला. तो जो एरिया आपण दिसतोय आपण बघतोय म्हणजे कव्हर आणि मिड ऑफ त्याच्या मधून तो खेळायचा प्रयत्न होता. इथे आपण बघितलं की प्रत्येकाने एक चौकार मारला होता त्या ठिकाणी खेळायचा प्रयत्न होता पण टायमिंग करू शकत नाहीये. एकदा तिथे मित्र मी इथे वैभवला धावसंख्येत भर. धावसंख्या 41. 14ची गरज आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. 7 बॉल 14. प्रत्येक चेंडू रवी डबल. सिद्धेशचं एक षटक झालंय पूर्ण. प्रत्येक स्ट्रायकिंगला एक चौका त्याने ऑलरेडी मारलेला आहे. ओ कट केलाय चेंडूला डीप मध्ये थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. लास्ट मोमेंटला बॉल आपण बघितला त्या ठिकाणी कापला अक्षरशः कट केला पण गॅप शोधू शकला नाही तो रोहित प्रतीक. त्या ठिकाणी फक्त एकच धाव या चेंडूवर आणि एकूण षटक संपते ती 4 धावसंख्या 42 धावा धावफलकर. करंट रन रेट 10.5चा आणि तर रिक्वायर्ड रन रेट जाऊन पोहोचलाय तो रिक्वायर्ड रन रेट 13 धावांचा कारण एका षटकात आता 13 धावा करायच्या आहेत. जो रन रेट 3 षटकापर्यंत मेंटेन केला होता तो रन रेट पूर्ण करू शकले नाही. या षटकात जर आपण बघितलं तर फक्त 6 धावा सिद्धेशने खर्च केला. कमबॅक केला आपल्या संघासाठी सिद्धेशने आणि कमबॅकच्या माध्यमातून समोरच्या संघावर त्यांनी दबाव टाकलाय. हे आमचे सर्व लाडके प्रेक्षक तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतात. डगआउट दाखवला जातोय. महेश कधी काळमध्ये देतोय तुम्हाला हे सर्व प्रेक्षक जे बघायला मिळत आहेत जे 2 दिवस आम्हाला खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून सपोर्ट मिळतो. सर्व खेळाडूंना सपोर्ट मिळतो आणि कुठल्याही स्पर्धा म्हणा कबड्डी म्हणा खो खो म्हणा क्रिकेट म्हणा फुटबॉल म्हणा प्रेक्षकांशिवाय कुठली स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाही. त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत ते प्रेक्षक आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला आतापर्यंत या स्पर्धेला. मागची 2 वर्ष हे 3रं वर्ष. डोंबिवली प्रीमियर लीग सामना आता गेलाय तो शेवट षटकामध्ये गरज आहे ती 13 धावांची सामना जिंकण्यासाठी. प्रत्येकाने आतापर्यंत 1 चौकार मारलाय. वैभवने 2 चौकार मारलेत. दोनही फलंदाज बराच वेळ झाला बॅटिंग करतात ग्राउंडवर आणि बघायचंय सामना फिनिश करून देणार का आपल्या संघाला ते दोन्ही फलंदाज. चला सज्ज व्हायचं. जास्त वेळ जाऊ द्यायचा नाहीये. एक मोमेंटम असतो एक रिदम असतो मॅचचा सामन्याचा क्रिकेटचा तो तुटता कामा नये. गोलंदाज आहे दर्शन.
यशाच्या मागे सिद्धेश फील्डमध्ये काही चेंजेस करतोय. दर्शन सज्ज होतोय. समोर आहे प्रतीक. आता मात्र बघूया ऑफसाईडला एक मिड ऑफ कव्हर डीप पॉइंट, एक कव्हर पॉइंट आलाय आणि एक थर्डमॅनला एक खेळाडू आहे. ऑन साईडला बघूया लॉंग ऑन मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि एक फाईन लेग. फ्लिक करायचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडू कव्हर करतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, त्या ठिकाणी अंडरआर्म थ्रो, पण इथे धाव रोखू शकत नाहीये. पंचांचा इशारा लेग बाईसचा. गुड डिसिजन बाय अंपायर दीपू. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या आपण बघतो धावफलकात कोण 43. 12 धावींची अजूनही गरज आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वळवणे आतापर्यंत 2 चौकार मारले, तर अजून त्याला 2 चौकार मारावे लागतील तरच मॅच मध्ये कमबॅक तुम्ही करू शकता. सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. सामना तुम्ही जिंकू शकता. जयवीर विरोधात ग्लॅडिएटर असा सामना तुम्ही बघत आहात. चांगला संघर्ष मैदानावर सुरू आहे. गोलंदाजीमध्ये, फलंदाजीमध्ये स्ट्रायकिंगला वैभव. 5 चेंडू 12 धावा. ऑन साइड प्लेस केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. टायमिंग करू शकत नाहीये, गॅप शोधू शकत नाहीये आणि हवा तसा फटका खेळू शकत नाहीये. दर्शनने चांगला चेंडू टाकलाय. एक्स्ट्रा टाकण्यापेक्षा चेंडू स्टंप टू स्टंप अटॅक करणं हे पसंत करतोय. मागच्या 2 चेंडूमध्ये दर्शन. गुड बॉलिंग बाय दर्शन. आता चेंडू शिल्लक ते 4 आणि करायचे त्या 11 धावा. लेफ्टच्या आपण मध्ये लेग बाहेर चेंडू आणि अजून एक धाव ऍड केली जाईल. विकेट किपर कडून चूक झाली आहे आणि या बोनसच्या 2 धावा. पंचांचा नो बॉलचा इशारा. नो प्लस वन. 2 धावा ऍड करूया स्कोर कार्डवर. मुफ्त के रन. ऑफकोर्स निश्चितच शुभमने खूप चांगला उल्लेख केला. लक्ष वेधलं माझं. मी सांगितलं की जर लेगस्टिकच्या बाहेर जर चेंडू निघून गेला असता, कुठेही ब्रश नव्हता, तर चेंडू बाउंड्री तर गेली असती आणि वाईट सुद्धा मिळाला असता. त्यामुळे खूप चांगले एफर्ट यशाच्या मागे सिद्धेशचे. महत्वाच्या 3 धावा त्याने रोखल्यात आपल्या संघासाठी. चांगली फिल्डिंग केली यशाच्या मागे आणि पहिलाच बॉल दिशाहीन टाकलाय तो दर्शनने. आता चेंडू शिल्लक ते 4 आणि करायचे त्या 9. 4 चेंडूत 9 धावा. फुल टॉस चेंडू भाग पाडला चूक करण्यासाठी. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय तो वैभव. या पूर्ण बॅट्समनला सुद्धा. गणेश शिंदेकडे 2000 रुपये. या दोघांनाही भरपूर सारे पारितोषिक लागले. 3000 पारितोषिक लागले आतापर्यंत. 3 चेंडू आणि 9ची गरज आहे. प्रशांत स्ट्रायकिंग एंडला. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू कव्हर करण्याचा थोडासा वेळ घेतलाय. चेंडू कव्हर करेल फेक करेल तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होतात. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण. सामना आता गेल्या 2 चेंडू आणि 7 धावींची आवश्यकता. आपण बघितलं स्क्रीनच्या समोर त्या ठिकाणी थोडंसं फंबल. चेंडू कव्हर करेपर्यंत, कंट्रोल करेपर्यंत 2 धावा सहजगत्या दोघांनी पूर्ण केल्यात प्रतीक आणि प्रशांतने. 2 चेंडू 7 धावा. राऊंड विकेट दर्शन, समोर प्रशांत. क्लोज मॅच. ऑन ड्राईव्ह चांगला फटका. व्हॉट अ शॉट. खणखणीत चौकार. दर्जेदार फटका प्रशांतच्या बॅटमधून. चौकार. अक्षरशः आता बघतोय मैदानावर धाबे दणाणलेत ग्लॅडिएटर संघाचे. सीढ़ियां उनको मुबारक हो जिनको छत तक जाना है.
अरे मेरी मंजिल तो आसमां है, मुझे मेरा रास्ता खुद बनाना है, ये दिखाया प्रशांत ने. व्हाट अ नॉक, व्हाट अ शॉट. लिजेंडरी क्रिकेटर, संयमी खेळाडू, अनुभव त्याच्याकडे आहे. आता मात्र करायचे ते 3 धावा एका चेंडूमध्ये. चेसिंग कंपल्सरी. 3 धावा आता कराव्याच लागतील, चौकारच मारावा लागेल प्रशांतला. बघायचं या ठिकाणी गोलंदाज कुठली चूक करतोय का. पण प्रशांतने आल्यानंतर जो चौकार मारलाय ना, त्यामुळे विश्वास आपल्या संघासाठी निश्चित त्याने मिळवलाय. आपल्या संघ मालकाचा विश्वास इथे मात्र निश्चित मिळवलाय. प्रशांत, गोलंदाजावर प्रेशर, फिल्डरवर प्रेशर, कुठे चेंडू येईल, कुठे चेंडू फील्ड करायचा. एक चेंडू शिल्लक आहे, 3 धाब्यांची गरज आहे. दर्शन टू प्रशांत, लास्ट बॉल, फुल टॉस आणि इथे मात्र गोलंदाज बाद. स्वतःवरच नाराज होते प्रशांत. बॉक्स आउटच्या स्वरूपात विकेट काढली आहे. पुन्हा त्या संयमाचा बांध फुटला. प्रशांतने खूप चांगला प्रयत्न केला आपल्या संघासाठी विजयासाठी, पण इथे मात्र प्रशांतने मात्र एक चूक केली, समोर मारला बॉक्स आउट आणि फलंदाज बाद. 2 धावेने इथे मात्र ग्लॅडिएटर संघाने सामना ते जिंकला आहे.